माउंट मेरी इथे एक तुम्हाला बेल दिसेल आणि वरती क्रॉस आहे. आम्ही आता ऍक्च्युली आलेलो आहे फॉन्टन हान्स मध्ये, जे पणजीच्या 2 किलोमीटर अंतरावर 1 किलोमीटर अंतरावर आहे. फिश थाळी आणि सोनप फ्राय. पण हा एरिया इतका छान वाटतो ना रात्री चालायला. वाईब्स. भारी ना, मागे शॉप, मागे शॉपिंग, पुढे खायला असं हॉटेल, लाईफ सेट आहे असं पाहिजे. ऑनेस्टली इन्फर्नोची क्वालिटी तशी नाही राहिली आहे. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अवर डे 2 इन गोवा. तर आज आहे डे 2. आता आम्ही चाललोय बाईक रेंट करायला गोव्यामध्ये. आता आम्ही 3-4 दिवस बाईक रेंट करणार, 3-4 दिवसांसाठी. आणि मग तिथून पुढे आम्ही आज जाणार आहे पणजीला. पणजीचं ते कुठलं इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च बघायला. त्यानंतर फॉन्टन हिल्सला जाणार आहे, जिथे कलर वाल्या घर आहेत. कलर पोर्तुगीज, ओल्ड पोर्तुगीज मध्ये आपण एरिया आहे, तसे वाले घर, कलरफुल होम्स आहेत, मस्त आहे. हो, वातावरण छान आहे. ऊन खूप आहे, संध्याकाळी थंडी पण आहे, पण ऊन पण भरपूर आहे. तुम्हाला बाईक जवळपास पडतात 500 रुपये पर डे आणि ऍडव्हान्स ठेवावा लागतो 1000 रुपये. 1000 रुपये तुम्हाला तुमचं तुम्ही वापरायचं. एक हेल्मेट देतात बरोबर ते. हो. आणि जेव्हा तुम्ही बाईक घ्याल ना, त्याच्या आधी तुम्हाला बाईकचं शूटिंग करून घेतलं पाहिजे चारी बाजू. हो. ते एक मिनिट, हात दुखला माझा. तर ते लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही बाईक कोणती रेंट कराल ना, त्याचा फोटो, त्याचे सगळे डॉक्युमेंट, रिसिट सगळं व्यवस्थित घ्या. सो आता आम्ही बाईक रेंट करतो नंतर तुम्हाला भेटतो. ते लोक पण असे शूटिंग करून घेतात, म्हणजे प्रत्येक बाईकचं, म्हणजे स्क्रॅच वगैरे काही झालं किंवा काही झालं, डेंट वगैरे गेला, काही ऍक्सिडेंट झालं, तर ते तुमच्याकडून चार्ज करतील. तर तुम्ही पण शूटिंग करून घ्या असं, आणि ते पण करून घेतील. सो आम्ही रिसिट वगैरे घेतली. युजली ते रिसिट नाही देत, ते असंच मेन्शन करतात तुमचं सगळे डिटेल्स, आणि त्याच्यानंतर मग ते हे करतात. त्यासोबत ते हेल्मेट पण देतात, आणि तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही बाईक चूज करू शकता. आता आम्ही ऍक्टिवा घेतोय, कारण की त्याच्यामध्ये सामान बसतं, म्हणून मग ऍक्टिवा आम्ही प्रेफर करतो. तर आता ऍक्टिवा घेतो. कोणती घेतोय आपण? हे हेल्मेट पण दिलाय, हेल्मेट पण ते लोक देतात. हो, ऑरेंज ही वाली घेतली. अरे वा, नवीन गाडी मिळाली आम्हाला, नवीन. व्हिडिओ घेतो. आम्हाला आमची धन्नू मिळालेली आहे. धन्नो आता पूर्ण गोव्यात नुसतं बोंबलच सुटणार आहे आम्ही. रात्रभर फिरायचं. सगळ्यात बेस्ट तोच ऑप्शन आहे ना. हो, दिवस रात्र बाईक चालवायचं, हिंडायचं. चलो बाईक. आता हे जे तुम्ही आमच्या मागे बघताय ना, हे आहे ऍक्च्युली इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च. इथे हे फोटोसाठी मोस्टली, आतमध्ये आता एंट्री बंद आहे. 1 वाजता नाही, 12 वाजता बंद होतं, आणि दुपारी आता 3 वाजता सुरू होईल. पण हे जे आहे ते चर्च आहे, इथे जाऊन तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, छान येतात. कॅन्डोलिम पासून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे. आणि म्हणजे खूप लोक जे येतात ना, ते मोस्टली फोटो काढण्यासाठी येतात. हे पूर्ण व्हाईट इमारत आहे, चर्च आहे. ऍक्च्युली आधी चॅपेल होतं पोर्तुगीज लोकांचं, त्यानंतर त्या लोकांनी मग त्याचं कन्व्हर्जन चर्च मध्ये केलं. माझ्या पूर्ण मागे बघू शकता, पूर्ण व्हाईट जे स्ट्रक्चर आहे ते चर्च आहे. आणि हा, माउंट मेरी इथे एक तुम्हाला बेल दिसेल आणि वरती क्रॉस आहे. तर अतिशय सुंदर असं वास्तुशास्त्र आहे. वरती आम्ही फोटो काढत होतो, त्यांनी हाकललं. आता खाली आलो पुन्हा फोटो काढण्यासाठी. वरती अलाउड नाहीये फोटो काढायला. तर राग आला असेल, खूप लोक आली नाही. खूप सुंदर आहे. जर गोव्यात आला तर हे एकदा नक्की बघा, आणि जास्त वेळ नाही लागत, थोडा वेळ फक्त आला, फोटो वगैरे काढलं, झालं. जास्त झालं 10-15 मिनिटं तुमचं काम होऊन जातं. ओके, आता आपण कुठे जाणार आहे? आता आपण ठरवूया, विचार नाही केलेला आहे. भूक लागली नाही ना. इथे आहे 2-3 ना असे मी सर्च केले. फिशरमन वॉर्फ आहे, एक रिट्स काहीतरी आहे हॉटेल, आणि एक कोकण कट्टा म्हणून आहे का, कोकणी समथिंग. ते आपण एकदा ट्राय करून घेऊया, जे ऑथेंटिक गोवन फूड आहे. ओके. आणि फाउंटेन हाऊसला जायचं होतं आपल्याला. फाउंटेन हाऊस, येस, ते पण जाऊया. इथे फोटोशूट झाल्यानंतर आणि हे चर्च बघितल्यानंतर आम्ही चाललोय आता फाउंटेन हाऊस मध्ये चाललोय, जे पोर्तुगीज कॉलनी म्हणून ओळखलं जातं. आणि विशेष म्हणजे ते युनेस्को रिकॉग्नाइज्ड आहे, जे कल्चरल हेरिटेज म्हणून गोव्याचं आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये कलरफुल घरं आहेत, पोर्तुगीज कॉलनी आहे, आणि गॅलरीसाठी ते फेमस आहे भरपूर. येस, आम्ही आता ऍक्च्युली आलेलो आहे फॉन्टन हान्स मध्ये, जे पणजीच्या 2 किलोमीटर अंतरावर 1 किलोमीटर अंतरावर आहे. इथे ना प्रायव्हेट घरांच्या समोर अलाउड नाहीये, ते बोर्ड लावलेत की ज्यांना आवडत नाही ते लोक बोर्ड लावतात की आमच्या इथे फोटोग्राफी करू नका.
तर ते नाही करायचं, कारण का त्यांची पण प्रायव्हसी आहे. त्यांना आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. कुठे पण जाऊन कोणाच्या पण घरासमोर फोटो नाही काढले पाहिजे. आणि सुंदर आहे यार, लिटरली. बघ तिथे पण लोक आहेत सगळे जमलेले, सगळीकडे फोटो काढतात. एक मिनिट दाखवतो. पेंटिंग केलेलं आहे छोटे छोटे कॅफेज किंवा असं रेस्टॉरंट पण आहेत. जुन्या काळात, आणि काही नवीन पण बनवलेले. छान वाटतं. हो, Vibes हो. येते. वाईब्स येते. चला आता आपण पण फोटो काढू पुढे जाऊन थोडेसे. हा, थोडेसे फोटो काढू आणि मग झालं. काढू नाही पण जाऊ. फोटो. हे? सुपार बोली तू, काय काढूया तुझे फोटो. बर. इथे मागे बघा तुम्ही, इतकी गर्दी आहे ना, इतकी गर्दी आहे. म्हणजे लोकल लोक पण जात आहेत, इतके वैतागतायत. आणि सॉरी त्याच्यामुळे तुला ना लाज वाटते शेवटी की? खरंच मग आम्ही निघून लोकांना नाही आलो. वाटत, पण आम्हाला वाटली बाबा की बस करूया आपण. हा, कारण obviously बरोबर आहे, त्या लोकांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते, लोकांना जाता येता प्रॉब्लेम होतो. लोकांना ट्रॅव्हलिंग मध्ये पण प्रॉब्लेम होतो, कारण इतकी गर्दी आहे ना, लोकांनी सगळे रस्ते अडवून ठेवलेत. सो आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आम्ही निघालो. आता खूपच गर्दी आहे. तर जेवायला जाऊया. आता जेवायला जाऊया. जेवायला ठरवलंय. इथे कोकणी कॅन्टीन म्हणून फेमस आहे, हम्म. तिकडे चाललोय. लास्ट टाइम मी फिशर्स वॉर्फला जेवलो होतो, ते पण छान होतं जेवण. आणि यावेळी कोकणी कॅन्टीन मध्ये ऑथेंटिक गोवन फूड आपण ट्राय करूया. चालेल. चला. आहे ना, पूर्ण अशी कोकणी वाईब्स आहे. त्याचं कोकणी घर, इथे असं पाटावर तर इथे आता फक्त थाळी, सुरमई थाळी आणि स्टार्टर, सुरमई थाळी आणि स्टार्टर्सच अवेलेबल आहे, दुसरं काही अवेलेबलच नाही. आता वाजले किती? दुपारचे 3:45. आता 3:45 वाजता जेवण. आता बघून नंतर काय जेवण आलं आम्ही तुम्हाला काय थाळी आलेली आहे, किंगफिश थाळी आणि सोनप फ्राय. आणि ही किंगफिश थाळी, याच्यामध्ये ना राईसच येतो, चपाती येत नाही. चपाती तुम्हाला वेगळी ऑर्डर द्यावी लागते. येस. हा कोकम सोडा पण घेतलेला आहे. हा राईस, हा किंगफिश म्हणजे सुरमई, हे रस्सा आहे, करी. ही पण करी आहे. हा जवळा, ही भाजी कुठली? कोळंबी आहे का ही? भाजी नाही, भाजी आहे. हे पण बारीक बारीक काहीतरी आहे. खोबऱ्याची चटणी आणि हे कोकम. कोकमचं काहीतरी, आणि हा राईस आणि हे. म्हणजे हे टेस्ट कर आणि सांग. छान आहे. स्पेशल गोवन. येस. तर आम्ही ना घरी आलोय, खूप थकलोय, कंटाळा आलाय. क्या मजाक बनाय म्हणे, कुछ नाही बनाय. घरी आलोय, खूप थकलोय, कंटाळा आला. पण विचार केला की तुम्हाला एक दाखवावं. आमचं रूम क्लिनिंग, रूम सर्व्हिस झाली. त्यांनी ना खूप क्यूट असं काहीतरी बनवून ठेवलंय, टॉवेल्स. थांबा दाखवते. काय भारी बनवलंय, किती क्यूट वाटतंय ना हे. कसं बनवलं असेल ना. आणि बरोबर एक छोटं एक मोठं असं बनवलंय. धीरज, हा पांडा आहे, तो तू आहे हत्ती. तर आम्ही तिकडे जाऊन आलो. म्हणजे कोकणी कॅन्टीन म्हणून जे होतं, तिथे आम्ही खाल्लं वगैरे, जेवण चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कंटाळा आला. आता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजले ना. 5:30 वाजले. आता विचार केला की रूमवरच थोडं चिल करावा. तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये वगैरे जाऊ आणि नंतर मग जेवायला. तर जेवणाचा काय सीन आहे तो अजून आम्हाला पण माहिती नाहीये. तर बघूयात आपण काय. एक तर गेलो तर फॅट फिशला जाऊ, नाहीतर कुठे जाऊया. फॅट फिशला नाही तर दुसरीकडे कुठे, जिथे कुठे जाऊ. इन्फर्नोला पण जाऊ शकतो. ओके, चला आम्ही तुम्हाला भेटतो. बाय बाय. गोव्यात येऊन असं रात्रीचं बीचवरती फिरायला जी मजा आहे ना, ती तेच नाही. करावी तुम्ही मजा, कारण का खूप छान, म्हणजे स्पेशली रात्रीचं खूप छान वाटतं रात्रीचं इथे फिरायला. तर आता आम्ही आहे कॅन्टोलिनला जाणाऱ्या रस्त्यावर, बीचवर. आणि ते भरपूर अजून शॉप्स ओपन आहेत. रात्रीचे 10:30 11 वाजलेले आहेत. तर हे सगळे शॉप्स ओपन आहेत आणि भरपूर फॉरेनर पण दिसत आहेत. इंडियन लोक पण आहेत. इंडियन लोक तर सगळे असतात. आणि आताशी 11 वाजता आम्ही जेवायला बाहेर, तर आम्ही जेवायला बाहेर, कारण की आम्ही दुपारी जे जेवलो ना, त्याच्यानंतर भूकच नाही पण लागली. 4ला जेवलो. दुपारी 4 वाजता जेवलो, ते पण फिश प्लेट खाल्लेली. हा. त्याच्यामुळे खूप Heavy झालं असं सगळं. हेवी वाटत होतं. पण हा एरिया इतका छान वाटतो ना रात्री चालायला. वाईब्स. मार्केट तुम्हाला नंतर दाखवतो. पण मार्केट तुम्ही बघताच ना मागे काय काय मिळते. दिसतंय.
कपड्यांचे आहेत, थोडस सगळं ट्रेडिशनल jewelry, वस्तू कपडे, वगैरे. आणि बाकीचं सगळं आहे. हो. आणि इथे रेस्टॉरंट पण खूप चांगले चांगले आहेत. इथे तुम्ही सगळ्या प्रकारचं खाऊ शकता. रेस्टॉरंट हो, हो. इथे मस्त इथे मला. तुम्हाला अंगारा. 2-3 रेस्टॉरंट सांगतो मी. इन्फर्नो बेस्ट आहे कॅन्डोलिमला. सेकंड इज फिशरमन्स कव चांगला आहे. आणि जर तुम्हाला थोडं पुढे जाता आलं तर मग बागा बीचला तुम्ही गेला ना, बागाच्या जवळ तुम्हाला फॅटफिश मिळेल. आणि फिशरमॅन्स रॉक. फिशरमॅन वर्फ, ते कलंगुटला आहे. कलंगुट आणि पांजी दोन्ही ठिकाणी येते. तर असे 2-3 रेस्टॉरंट आहेत की तुम्हाला चांगलं क्वालिटी फूड मिळेल इथे. भारी ना. मागे शॉपिंग, पुढे खायला असं हॉटेल, लाईफ सेट आहे असं पाहिजे. मागे शॉपिंग साठी, पुढे समोर खायला हे हॉटेल आहे, लाईफ सेट आहे ना. मुलांसाठी मस्त इथे शॉपिंग, इथे बघायचं, नाहीतर असं घ्यायचं आणि खायचं. हा, आम्ही हा पास्ता मागवला. हा कोणता पास्ता आहे? इथे इन्फर्नोचा स्पेशल पास्ता आहे, पिंक सॉस, चिली फ्लेक्स ऑरिगॅनो. आम्ही ना इन्फर्नो मध्ये फक्त पास्ताच खाल्ला. येस. इथे बघा ना सगळे फॉरेनर्स. फक्त पास्ता खाल्ला कारण की ना ऑनेस्टली इन्फर्नोची क्वालिटी तशी नाही राहिली आहे जशी आम्ही ऍटलीस्ट मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आलेल तेव्हा होती. हा, पण वाईब चांगले. Vibes चांगले आहेत, पण- एनर्जेटिक मॉल पाहिजे तिकडे तुम्हाला नक्कीच मिळेल. पण मला जेवण नाही आवडलं. जेवण मला नाही एवढं असं आवडलं. ठीकठाक होतं. ओके. तर आमचा लॉग आम्ही इथेच एंड करतो. हा लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. हा होता आमचा डे 2 इन गोवा. आता आम्ही उद्यापासून सुरू करणार आहे डे 3. तर तो पण नक्की बघा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन पण दाबा, येस. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. गुड नाईट. बाय. बाय बाय.